पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचलेले आहेत। मुंबई आणि पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2 कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेले आहेत। बरोबर 11:15च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईत दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा बीकेसीच्या या सगळ्या परिसरातून आता मार्गस्थ होतोय। तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण मंदिराचं भूमिपूजन सुद्धा होणार आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत। बीकेसी मधल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा वाढवणच्या दिशेने म्हणजेच पालघरच्या दिशेने रवाना होणार आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य या घडीची महत्त्वाची। त्याच अनुषंगाने बीकेसी परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनचा खरं तर हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आपण म्हणूया वाढवणचा आणि या प्रकल्पाच्या भूमिपूजनाकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईत दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले। लवी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झालेले आहेत। आता ते ग्लोबल फिनटेकच्या कार्यक्रमाला बँड्रा इथे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम सुरू होईल। मात्र त्यापूर्वी आपण जर राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये जर विशेषतः पाहिलं तर मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आला होता। दरम्यान मोदी ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यावरती सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काँग्रेसच्या नेत्यांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून कुठेही आंदोलन असेल, निदर्शन असेल, निषेध असेल तो नोंदवण्यात येऊ नये, ते आंदोलन होऊ नये या दृष्टीने सर्व पावलांची पोलिसांनी उचलली होती। त्याचप्रमाणे सर्व पोलीस बंदोबस्त हा मुंबईच्या रस्त्यांवरती आज पाहायला मिळत असं त्यांच्या घराबाहेर सुद्धा पाहायला मिळालं। मात्र मोदी आता हे ग्लोबल फिनटेक या कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत। त्यांच्या ठिकाणी सुद्धा 800 पेक्षा जास्त सदस्य उपस्थित आहेत। एकूणच मोदी पुन्हा पालघरच्या दिशेने रवाना होतील तेव्हा पुन्हा एकदा पोलिसांचा कस हा सर्व कार्यकर्त्यांवर नजर आणि नेत्यांवर नजर ठेवण्यात होणार आहे। एकूणच सर्व मुंबईतील पोलीस सुव्यवस्थेची चोख ठेवण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे मोदींच्या या दौऱ्याकडे विशेषतः राजकीय दृष्ट्या लक्ष लागलेलं आहे। निश्चित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे राजकीय दृष्ट्या आता सगळ्यांच्याच नजर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। स्वप्नील, जसा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात की काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर आत्ताच आपण पाहिलं वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्या दृष्टिकोनातून बीकेसीमध्ये जे काही आंदोलन करण्यात येणार होतं त्या अनुषंगाने बंदोबस्त किती वाढवलेला आहे या सगळ्या परिसरामध्ये? नक्कीच लागवी या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती तो मालवण येथील सुद्धा दुर्घटना झाली। यानंतर काँग्रेस सुद्धा आक्रमक आहे। मात्र मुंबईतील रस्त्यांवरती असेल, चौकात असतील, एकूणच जर पोलिसांची कुमक जर पाहिली तर एका चौकामध्ये 25 ते 30 पोलिसांची कुमक ठेवण्यात आली होती। पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी होता। तेवढेच पोलीस हे वाहतूक पोलीस सुद्धा त्या ठिकाणी होते। त्यामुळे वाहतूक पोलीस असतील, सीआरपीएफ असेल, एकूणच महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस असेल यांच्या माध्यमातून सर्व जी पोलीस व्यवस्था आहे ती चोख ठेवण्यात आली होती। कुठेही चूक झाली नाही पाहिजे अशा दृष्टीने ही पोलीस व्यवस्था होती। मात्र आता पुढील 2 ते 3 तास अशीच व्यवस्था ही मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास आपल्याला पाहायला मिळतो। निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। थेट जाते पालघरला, वाढवणला कार्यक्रमास्थळी ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत चेतन ननावरे। चेतन, आता पाहतोय आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचलेले आहेत। तगडा पोलीस बंदोबस्त बीकेसी मध्ये ठेवण्यात आलेला आहे। 11:30ला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे बीकेसी मध्ये आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढवणमध्ये पोहोचतील। पण मुंबईत दाखल झाल्याची माहिती ही वाढवणमध्ये आता निश्चितच मिळालेली असेल। त्या अनुषंगाने आता वाढवणमध्ये कार्यक्रमास्थळी कसा माहोल आहे? निश्चितच लागवी कार्यक्रम स्थळावरती जर पाहायचं म्हटलं तर माझ्या पाठीमागे जे व्यासपीठ आहे याच व्यासपीठावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते वाढवण आणि पालघरमधील लोकांना संबोधित करणार आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर 77,000 कोटींचा जो हा प्रकल्प आहे याचं भूमिपूजन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले जाणार आहे। अजून
येण्यासाठी जरी त्यांना 2 तासाचा अवधी असला तरी आत्ताच जे सभामंडप आहेत ते खचाखच भरण्यास सुरुवात झालेली आहे। तब्बल 30 ते 35 हजार जे लोक आहेत ते या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। एकूणच आत्ता थोड्या वेळापूर्वीच जे पालघरचे पालकमंत्री आहेत रवींद्र चव्हाण त्यांनी या ठिकाणी सुरक्षा आणि एकंदरीत कार्यक्रम स्थळाचा आढावा घेतलेला आहे। कुठलीही उणीव या ठिकाणी होता कामा नये याची तरतूद भाजपा आणि एकंदरीत महायुतीच्या नेत्यांकडून केली जात आहे। विशेषतः जर पाहिलं तर काँग्रेसचा जो विरोध होता तो डावलून या ठिकाणी कुठेतरी हा कार्यक्रम होत आहे। त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते थेट मंडपापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रत्येक गाडीची कसून तपासणी आहे ते पोलीस करत आहेत। एकूणच जर पाहिलं तर 77,000 कोटींच्या माध्यमातून 10 लाख जो रोजगार आहे तो या ठिकाणी निर्माण होईल असा दावा महायुतीने केलेला आहे। त्यामुळे आजच्या या भाषणामध्ये विधानसभेसाठी मतांची जी साथ आहे ती घालण्याचं काम आहे ते पंतप्रधान करताना पाहायला मिळतील। निश्चित चेतन तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।